शिरोणे विद्यालय स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 1 वर्षाच्या मेहनतीचे फळ त्यांना आज मिळाले। आंतरराष्ट्रीय स्तरासाठी विज्ञान प्रकल्पातील उमेदवाराची निवड, प्रमाणपत्र वितरण व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन शिरोणे विद्यालयात करण्यात आले होते। यावेळी प्रामुख्याने केंद्र समन्वयक, शिरोणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नेरूळ फाउंडर प्रेसिडेंट राजेश पाटील, शिरोणे गट सागरनाथ भंडारी, विशेष तज्ञ सहाय्यक शिक्षक रवींद्र फाफळे, लर्निंग लिंक मॅनेजर फाउंडेशन मुंबई योगिता सुवेदी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते। मोठ्या प्रमाणात प्राण्यांची हत्या करून आणि प्रदूषण पसरून लेदर बनवले जाते, परंतु शिरोणे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नारळाच्या पाण्यापासून लेदर बनवले आहे आणि यांना साथ मिळाली ती लर्निंग लिंक मॅनेजर फाउंडेशन मुंबई योगिता सुवेदी आणि त्यांच्या टीमची। आणि हा प्रोजेक्ट 22 देशातून आंतरराष्ट्रीय स्तरावर निवडण्यात आला आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शिरोणे विद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन गेले आहे। आपल्या विद्यार्थ्यांना जे गायडन्स मिळालं त्या गायडन्सच्या माध्यमातून मुलं आज त्या ठिकाणी कोकोनट वॉटरच्या माध्यमातून एक लेदर बनवून पाहतात। आज आपण पाहतोय संपूर्ण जगामध्ये लेदर इंडस्ट्री खूप मोठी आहे, परंतु ती लेदर तयार करण्यासाठी किती प्राण्यांची हत्या केली जाते, किती पोल्युशन त्या ठिकाणी केलं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी नवीन काहीतरी अशा पद्धतीनं लेदर फॉर्मेशन झालं पाहिजे आणि ते लेदर फॉर्मेशन तयार करण्यासाठी आमच्या ह्या योगिता मॅडम आणि त्यांच्या फाउंडेशननं जेव्हा आपल्या मुलांशी संपर्क साधला, मुलांनी ते केलं, आज तुम्हाला त्याचं प्रात्यक्षिक देखील दाखवलं। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पोल्युशन नाही होत, कुठल्याही प्रकारची जीवाची हत्या होत नाही। या ठिकाणी जे असा सिंपल आपण लेदर पाहिला तर तो वर्षानुवर्ष त्या ठिकाणी मातीमध्ये मिक्स होत पण नाही। हा पण एकदम 2-3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थितपणे मातीमध्ये मिक्स होतो, म्हणजे ज्याचा लॉंग टर्मसाठी बॅड इफेक्ट्स आपण म्हणतो तसं लेदर त्या ठिकाणी नसावा। चांगला लेदर असावा, जो पर्यावरणपूरक असावा, एन्व्हायरमेंटल पूरक असावा, अशा पद्धतीनं आपल्या ह्या शिरोणे विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या मुलांनी हे केलेलं आहे आणि तो अख्ख्या ह्या संपूर्ण जगातल्या 22 कंट्रीजमधून अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी घेतले। आपल्याही महाराष्ट्रातल्या अनेक शाळांचा सहभाग त्याच्यामध्ये होता, परंतु ह्या सगळ्या शाळांमधून, सगळ्या कंट्रीमधून आपल्या देखील शाळेचं नामांकन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेलं आहे। आता आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रोसेस मे नंतर त्या ठिकाणी सुरू होईल। उलट आपल्या मुलांना आता तशा पद्धतीची इंग्लिश यावी म्हणून देखील ट्रेनिंग आपल्या योगिता मॅडम आणि त्यांची टीम देत आहे। ही अशा पद्धतीने जेव्हा मुलांमध्ये टॅलेंट आहे परंतु मुलांना स्टेज मिळत नाही, मुलांना जेव्हा अशा पद्धतीनं गायडन्स मिळतो तेव्हा मुलं काय करू शकतात, आम्हाला खूप आनंद झालेला आहे। आम्हाला याचा अभिमानही वाटतो की आमची मुलं आज आपण तालुका स्तरावर, डिस्ट्रिक्ट लेवलवर आम्ही फार तर प्रोजेक्ट घेऊन जातो आणि नंतर आम्ही ते प्रोजेक्टमधून बाहेर येतो, परंतु आज सायंटिफिकली प्रूव्ह करून एखादा प्रोजेक्ट आपला जेव्हा इंटरनॅशनल लेवलवर जातो ही साधी गोष्ट नाही। आणि म्हणून मला माझ्या विद्यार्थ्यांचं देखील कौतुक आहे, आमच्या प्रिन्सिपल आणि शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि आमच्या फाउंडेशनच्या आमच्या योगिता मॅडम आणि त्यांच्या टीमने घेतलेली संपूर्ण मेहनत, त्यांची खरं म्हणजे चेअरमन येणार। खूप आनंद वाटतो जेव्हा सगळ्या बाजूनी त्या मुलांना हेल्प होते आणि मुलांचा जेव्हा त्या ठिकाणी टॅलेंट बाहेर येतो, याचाच अर्थ सिंपल आपल्या स्टुडंटकडे देखील चांगल्या प्रकारचा टॅलेंट असतो, तो आपण हेरत नाही, तो पाहत नाही, तो दृष्टी आपली तशी ठेवत नाही। आपण फक्त कॉन्व्हेंटच्या मोठ्या शाळा पाहतो, ज्यांच्याकडे त्या ठिकाणी करोडोची फी घेतली जाते ते पाहतो। इथं नॉमिनल फीसमध्ये शिकवणारी शाळा जिथं झोपडपट्टी गाव आणि 1 रूम किचन म्हणजे LIG सारखे स्टुडंट्स आपल्या ठिकाणी येतात आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये असला टॅलेंट बाहेर काढण्याचं काम आमच्या योगिता मॅडम आणि त्यांच्या टीमने केलं। ही साधीसुधी गोष्ट नाही। आपण वरवर पाहता ते खूप आपल्याला वाटतं काय होतं त्याच्यामध्ये, परंतु जो आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादा प्रोजेक्ट जातो त्यावेळी त्या ठिकाणी सायंटिफिकली प्रूव्ह केलं जातं का यस हा प्रोजेक्ट हा पर्यावरणपूरक आहे आणि हाच प्रोजेक्ट जगाच्या पाठीवर जागतिक लेवलवर लेदर इंडस्ट्रीला त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करावं लागेल। कारण आज कोकोनटचं आपण जर उत्पादन पाहिलं तर